संघ मुंबई गवळी समाज भव्य गवळी महोत्सव आणि या महोत्सवानिमित्त गोकुळ सेवा संघ गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये सामाजिक कार्य करत असताना गवळी समाजाला एकत्रित आणून त्यांचा विकास कसा होईल आणि या विकासाच्या माध्यमातून सामाजिक विषयाच्या माध्यमातून आपली कोकणची लोककला जपण्यासाठी ते अहोरात्र आणि अविरत प्रयत्न करत असतात। आणि खरोखरच गेल्याही वर्षी या ठिकाणी नमन सादर झालं होतं। आज या ठिकाणी शक्तितुरा म्हणजेच जाखडे नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे। म्हणून गोकुळ सेवा संघ आणि या संघाचे पदाधिकारी गोकुळ सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्री पांडुरंग चिले साहेब तसेच कार्याध्यक्ष आमचे मित्र या परिसरातील नामवंत असे विक्रांत भोजने साहेब, सेक्रेटरी संदीप भोजने साहेब तसेच आमचे मित्र प्रकाश मिरगळ, विजय खताते, आमचे खेड तालुक्यातील आमचे अजय बिरवडकर साहेबांचे स्नेही किशोर ठसाळ तसेच गजानन भालेकर आणि अनेक माझे गवळी समाजाचे अनेक नामवंत कार्यकर्ते आज या ठिकाणी आहेत। खरोखरच आनंद आहे। भले आज सिंगल वारी असली तरी एक आपली कोकणची लोककला ही अविरत चालू राहावी आणि खरोखरच गणेशाच्या कृपेने आज वर्षाच्या 12ही महिने ही लोककला चालू आहे। कारण पूर्वी श्रावणात ढोलकी वाजायची, ती दसऱ्यापर्यंत वाजायची, परंतु आता तसा जमाना राहिला नाही। कालाय तस्मै नमः आणि कालानुरूप आपण बदलत चाललो आहोत। हे विषय अतिशय सुंदर पद्धतीने कोकणामध्ये चालू आहे। नमन कला ही अतिशय जोमाने चालू आहे, तशीच शक्तितुरा कला ही जोमाने चालू आहे। आज या गवळी समाजाने शाहीर मधुकर पंधेरे आणि शाहीर तुषार पंधेरेला घडवण्याचं काम या घाटकोपर गवळी समाजाने केलेलं आहे। खरोखरच मी त्यांचा ऋणी आहे। कारण 93 मध्ये म्हणजे 1993 मध्ये आमचे यशवंत टोपरे साहेबांनी 1993 साली झवेरीबेन हॉलमध्ये कार्यक्रम लावला होता। जोडीला होते भिकूबुवा आमचे चोगले, एक नामवंत शाहीर दत्ता अहिरेबुवांचे पट्टशिष्य, आणि त्यावेळी बाबांनी मला 12 वर्षाचा असताना उभा केला। तो आज तागायत मी अविरत कार्यक्रम करत आहे आणि ही सगळी माझ्या समाजाची, माझ्या सर्व चाहत्यांची आणि रसिक प्रेक्षकांची आशीर्वादाची थाप असल्यामुळे आजपर्यंत आम्ही टिकून आहोत। आणि खरोखरच पुन्हा एकदा गोकुळ सेवा संघाचे मी हार्दिक लाख अभिनंदन करेन, आभार मानेन। वेळ फार झालेला आहे। काल संगमेश्वर मध्ये भेदी गाण्याची डबल वारी करून आज या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी आलो आहोत। या ठिकाणी ख्यातनाम ढोलकीपटू संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माझे परम मित्र गेली अनेक वर्ष मला साथ देत आहे, ढोलकीचे साथ देत आहेत, ते म्हणजे आमचे संदेश ओक्ते। बँजो मास्टर अख्ख्या कोकणामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि या घाटकोपर मध्येच त्यांचं वास्तव्य आहे, ते आमचे सतीश साळवी, जे घाणेकर बुवांबरोबर गेली अनेक वर्ष बुवांना साथ दिली आणि मलाही ते साथ देत आहेत, ते म्हणजे आमचे सतीश साळवी। तसेच आमचा ऑर्गन मास्टर अजित चव्हाण या ठिकाणी आहे, धन्यवाद। या ठिकाणी माझी खेडची शाखा चिंचवली भाटरवाडी आणि खंडोबा टेकडीमधील माझे नाच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। त्यातील झांज वादक माझे रवींद्र चव्हाण या ठिकाणी आहेत। माझा परम मित्र, परम शाहीर, परम शिष्य सागर नावले, ज्याचं जे गाणं या शिमक्यामध्ये गाजलं ते खरोखरच रसिकांनी उचलून धरलं। ते म्हणजे पप्पा मला शिमक्याला घेऊन जा, असा तो त्याचा भावार्थ आहे। खूप छान असं गाणं त्या सागर नावलेचं गाणं गाजलंय। आमचे शाहीर जितेश गुरव आहेत, आमचा रोहित तुपट आहे। या ठिकाणी श्री सुकाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई हा संच घेऊन आम्ही तुमचं मनोरंजन नक्कीच करू। या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये साथ द्याल अशी आशा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
शाहिरी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो। साऊंड मास्टर आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन, आभार मानतो, कारण साऊंड शिवाय कार्यक्रम कुठलाच उठत नाही, म्हणून कार्यक्रम रंगत भरण्याचं काम या साऊंड मास्टरांचं असतं। त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी आम्ही मूळ गादी कवी बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे पट्ट शिष्य माझे मोठे चुलते गुरुवर्य कैलासवासी शंकर गणपत पंधेरे सर तुकाराम चुवार यांचे पट्ट शिष्य लोकशाहीर माझे वडील वस्ताद मधुकर पंधेरे सर शिवराम पंधेरे यांचा मी शिष्य शाहीर तुषार मधुकर पंधेरे, गाव माझं केळवली, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी आणि मुंबईमध्ये दिंडोशी या ठिकाणी वास्तव्य आहे। आणि माझ्या वारीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु। या ठिकाणी गवळी समाजाने हा सोहळा आयोजित केला आहे आणि म्हणून कृष्ण म्हणजे विष्णूचा अवतार आणि म्हणून विष्णूला ही प्रार्थना मी सादर करतोय। चाल जुनीच आहे, कारण जुनं ते सोनं, परदेशी परदेशी जाना नाही। या ठिकाणी ही प्रार्थना मी विष्णू चरणी म्हणजे अर्थात कृष्ण चरणी मी अर्पण करतो। लक्ष असू द्या। परदेशी परदेशी जाना नहीं, मुझे छोड़ के कमलाची आवड भरी, तुला श्रीहरी तुला श्रीहरी। पुष्पे वाहू गुणगान गाऊ, नको अंत पाहू आले संकट निवारी। कमलाची आवड भरी, कमलाची आवड भरी, तुला श्रीहरी तुला श्रीहरी। तुला श्री
साठी धावत आलासी तसा गरुड झेपे तार बाळाशी तसा गजेंद्रासाठी धावत आलासी तसा गरुड झेपे तार बाळाशी हे जरा संदादी चिरून शिशु बाळाशी रथावरती सारथी झालाशी भक्त रक्षण दिगन कीर्ती गाजे रुक्मिणी माझे हे पात्र स्वीकारी कमलाची आवड तुला श्री हरी तुला श्री हरी तुला श्री हरी माळ्याच्या मळ्यात राब राबलासी पंत दामाजीच्या काळाला दाबलासी ही जनाईच्या उष्ट्यासाठी थांबलासी संत सखू होऊन खांबी दामलासी समाजा कृष्ण अवतार म्हणजे विष्णू अवतार लीला गादा या कृष्णाची म्हणून म्हणतोय हे सावता माळ्याच्या मळ्यात राब राबलासी पंत दामाजीच्या काळाला दाबलासी पंत दामाजीच्या काळाला दाबलासी जनाईच्या उष्ट्यासाठी थांबलासी संत सखू होऊन खांबी डांबलासी अभंगवाणी सांगे संत संग रांगे दारिद्र पांगे मुक्ती लोळावी बाबू रंगले तुरेवाले गुरु वासुवाणी मुंगळे ते झाले वस्तात शंकर तुकाराम मार्गात चाले शिवराम मधुकर वस्तात रणी आले चरण दे श्रीरंगा शरण पांडुरंगा तुषारा भंगा आवड भरी तुला श्री हरी तुला श्री हरी आवे पुष्पे कमळे वाहू गुणगान गाऊ नको अंत पाहू आले संकट निवारी
म्युझिक वाजवण्याला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. अनंत रूपी दिवा, अनंत रूपी दिवा तुझी गणराया, ममांतरीचा आत्माराम तूच ब्रह्म. अचल माळ, अचल माळ प्रणव स्वरूपा निर्गुणा ठाया, शिन्यकार भिन्नकार ढळपदी राया, घडो मजन भजन पूजन चंदना परिजी जो ही काया. हे गणराया, घडो मजन भजन पूजन चंदना परिजी जो माझी काया. अन कवी मधुकरा संगी शाहीर तुषार, लोटांगण घाली यारणी पाय. हृदयी वसंत फुलताना, प्रेमात दंग व्हावे, हे शुभ काम धाम करताना, ओमकार गणा पूजावे. शुभ काम धाम करताना, ओमकार गणा पूजावे. ओमकार गणाला पूजताना, निर्गुणाशी भजावे. शुभ प्रारंभी गणरायाला वंदन. आणि का करतात म्हणून, हे शुभ काम धाम करताना, ओमकार गणा पूजावे. ओमकार गणा पूजा,
जपलाय गणाला खास आठवण करून घे शेनवडे गावची माझी शाखा या ठिकाणी होती खरोखरच या कलेला झोपून देणारी आमची गवळीवाडी शेनवडीवाडी त्याचं या ठिकाणी स्मरण करतो यशवंत तटकरे अशा पद्धतीने कला जपली पाहिजे त्याचप्रमाणे गणाला सुद्धा पुजलं पाहिजे आता मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशाने देव पावायचा म्हणून म्हणतो जपला जपला उदयी नाम गाताना हो जपला जपला उदयी नाम गाताना परले मुरले स्वरूपी तुझं पाहताना हो करले मुरले स्वरूपी तुझं पाहताना शुभ कार्यारंभ करताना विघ्नांचा नाश व्हावा तुझे गुणगान गाताना गायन रंग भरावा ओम स्वार तयार पुष्पावर सजावे शुभ काम धाम करताना ओंकार नाम जावे शुभ काम धाम करताना ओंकार नाम जावे वाजत गाजत येता माझा गणराया हो वाजत गाजत येता माझा गणराया हो भजन पूजन करता लागुनी पाया हो भजन पूजन पाया मंदिरी माझ्या येऊनी आसनावरी बसावे कवली सचिन स्मरताना आनंदाने हसावे पूर्वम पुराण सुमनाना चरणावरी अर्पावे शुभ काम धाम करताना ओंकार नाम जावे शुभ काम धाम करताना ओंकार नाम जावे शुभकामधाम करताना ओंकार गणा पुजावे शुभकामधाम करताना ओंकार गणा पुजावे हॅलो 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 आवाज कमी झाला हॅलो श्री कृष्णाच्या म्हणजे श्री हरीच्या चरणी अर्पण केलं गण झाला शुभारंभी गण पुजला आणि आता गवळण तत्पूर्वी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब यांच्यावर एक गाणं व्हायला पाहिजे असे आमचे सत्यवान खेडेकर यांचं म्हणणं आहे जरूर होईल तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी सत्यवान खेडेकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद 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 रसिको शक्ती तुरा म्हटलं की डबल वारीचा सामना असतो परंतु हा आपला जाखणी नृत्याचा सामना आहे म्हणजे कार्यक्रम आहे शक्तीवारी नाही आहे
कारण नराविना नारीला शोभा नाही, नारीला नराविना शोभा नाही. तसेच शक्तिवाली असेल तर तुरेवाल्याला अजून मजा येते. परंतु या मंडळाला मी लाख आभार मानेन की सीझन आतासा चालू होतोय. तसं मी म्हटल्याप्रमाणे 12 वर्षाच्या 12 महिने शक्तितुरा चालू आहे. परंतु या मंडळाने ही संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी जरी आपली रसिकांची किंवा आपल्या समाजाची उपस्थिती कमी असेल त्याचं कारण आहे, कारण बरेचसे लोक आपल्या गावी आहेत. मी सुद्धा काल गावावरून आलो, त्याच्यामुळे आपण समजून घेऊ शकतो. 10 जरी असले तरी 100 आहोत आणि 100 जरी असले तरी आपण लाख आहोत. आणि ही मूठ ही आपली समाजाची मूठ आपण एकत्र ठेवली पाहिजे, तरच आपण टिकू. बरोबर की नाही? एकमेका साह्य करू अवघे धरूची सुपंथ हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून गवळण, राधा कृष्णाची गवळण, राधेनं कृष्णावर प्रेम केलं आणि कृष्णानं 16 शस्त्र 108 नारी भोगल्या तरी ब्रह्मचारी माझा कृष्ण. हा आम्ही शक्तिवाल्यांना विचारतो, 16 शस्त्र 108 नारी भोगून सुद्धा ब्रह्मचारी. त्याचं कारण आहे तेव्हा कृष्ण माझा लहान होता आणि गोपिका मोठ्या होत्या. राधा कृष्णाचं प्रेम हे प्रेम जगा वेगळं होतं. तुमच्या आमच्यासारखं प्रेम नव्हतं ते भक्तिमय प्रेम होतं. आणि म्हणून या कलियुगामध्ये कृष्णानं राधेला वरदान दिले. ज्यावेळी कृष्ण अवतार संपला त्यावेळी राधेला वरदान दिले की कलियुगामध्ये माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जाईल, म्हणून आपण राधा कृष्ण नाम जपतो. राधा पहिलं नाव येतं, नंतर कृष्णाचं नाव येतं. अशी निश्चित भक्ती केली म्हणून राधेचं नाव पहिल्यांदा आहे. आणि म्हणून 84 योनी फिरून आपण जन्मास आलेलो आहोत. वाईट जगाभोवती आहे, आपल्या भोवती सगळ्यांच्या भोवती आहे. परंतु काय घ्यायचं, काय चांगलं आहे ते निवडायचं आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं कार्य करायचं. मग ते समाजकार्य असो, आमच्या लोककलेतील कार्य असो किंवा राजकारणातील कार्य असो, परंतु नाव हे आलं पाहिजे पाठीमागे. बरोबर की नाही? आणि म्हणून गवळण थोडीशी मी प्रेमाची घेतोय या ठिकाणी. ही माझी अनेकची राधा कशी मुरलीमध्ये व्यवहार झालेली आहे. लक्ष असू द्या. मधुर मधुर मुरलीचा, मधुरम मधुरम मुरलीचा नाद आला कुठून, अन फटदाराची उघडून पाही ही आलियाची नार राधा वीणावली. ही आलियाची नार वीणावली रुद्धी ह्याचे भान गेले सुटून, आणि म्हणे मधुकर शाहीर या राधेचा क्रोध जावा कुठून. म्हणून चाल फेमस आहे. आमच्या लाडक्या प्रीतेशे दादा मनी सारी का भरली ग, अनयाची गवळण राधा माझ्या प्रेमात दिवानी. ही अनयाची गवळण राधा माझ्या प्रेमात दिवानी, केली बेभान कान्हानी मुरलीच्या स्वरानी, रिझवली या कानानी. रिझवणे म्हणजे मंत्रमुग्ध करणे असा मराठीचा अर्थ आहे. मराठी भाषा वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. रिझवली या कानानी मुरलीच्या स्वरानी, अनयाची गवळण राधा माझ्या प्रेमात दिवानी.
करायचं असं म्हटलंय. आमचे गुरुवर्य गजापूर गावचे शीघ्र कवी वासू वाणी याने बाळासाहेबांवर त्यावेळी गाणं लिहिलेलं आहे आणि बाळासाहेबांनी ते ऐकलेलं आहे. कारण त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. त्यावेळी शाहीर साबळे आणि आमचे शाहीर गुरुवर्य वासुवाणी मुंगळे यांची अनेक गाणी समाजाच्या विषयांवरती आहेत, राजकारणांच्या विषयावरती आहेत. आणि त्यातील एक गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी लक्ष असू द्या. हे गल्ली पासून दिल्ली माझी एकच राडा राड, अहो एकच राडा राड. बुवाने म्हटलंय, अरे उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. तरी आपण गवळी असो, कोणी कुणबी असो, कोणी तेली असो, परंतु हिंदू हा आपला समाज आहे आणि मराठा, लाख मराठा एकत्र आला पाहिजे. त्यावेळी बुवाने असं लिहिलंय, हे गल्ली पासून दिल्ली माझी एकच राडा राड, माझवा एकच राडा राड. अरे उठ मराठा घेऊन सराटा, सराटा म्हणजे झाडू. अरे उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. गल्ली पासून दिल्ली माझी, गल्ली पासून दिल्ली माझी एकच राडा राड. अरे उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. पहिलं आपलं पोलीस खात, पहिलं आपलं पोलीस खात, काय काय खात, किती किती खात, काय काय खात, वेगळा अर्थ लावू नका. पोलीस डिपार्टमेंट मध्ये खाती आली काय असे आमच्या बुवाने म्हटलंय. हे पहिलं आपलं पोलीस खात, पहिलं आपलं पोलीस खात, अरे काय काय खात, किती किती खात, काय काय खात, किती खात. चोर सोडून ये संन्याशाला करती गजाच्या आड, अहो करती गजाच्या आड. ये उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. ये उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. हे गर्जून सांगे बाळ ठाकरे, गर्जून सांगे बाळ ठाकरे. त्यांच्या पाठीशी उभा ठाकरे, त्यांच्या पाठीशी उभा ठाकरे. त्यांच्या पाठीशी उभा ठाकरे, त्यांच्या पाठीशी उभा ठाकरे. उभा ठाकरे म्हणजे ठाक म्हणजे सक्षमपणे उभा राहा. हे त्यांच्या पाठीशी उभा ठाकरे, त्यांच्या पाठीशी उभा ठाकरे. त्यावेळी त्यांचा शब्द होता, घेऊन धोंडा आडवा लोंडा. हा लोंडा जर त्यावेळी अडवला असता तर ही परिस्थिती आली नसती. घेऊन धोंडा आडवा लोंडा, पुरे झाले हे लाड, आता पुरे झाले हे लाड. अरे उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड. उठ मराठा घेऊन सराटा, आधी बळा ही झाड.
भल्या भल्यांना ओढ लावते, कारण त्यांना माहिती आहे मुंबईमध्ये कसंही राहिलं तरी पोट भरणार आहे. तुम्ही आम्ही कोकणवासी सुद्धा पोट भरण्यासाठी आलो आहोत, परंतु कोकण आपली मायभूमी आहे, जन्मभूमी आहे, तिला विसरता कामा नाही. म्हणून कोकणात आपण सर्व आवर्जून जातो, बरोबर की नाही? आमचे बुवा म्हणतायत ये महाराष्ट्राची प्राण मुंबई, महाराष्ट्राची प्राण मुंबई, महाराष्ट्राची प्राण मुंबई, महाराष्ट्राची प्राण मुंबई. जळवा परांच्या लागे झुंबई, जळवा परांच्या लागे झुंबई, तळवपरांच्या रागी झुंबई, तळवपरांच्या रागी झुंबई. वासू आणि शाहीर विनवी, वासू आणि शाहीर विनवी पुरे झालेला. हे उठ मराठा घेऊन सराटा, आली बळाईचा. अरे गल्ली पासून दिल्ली माझी एकच राडा राड, अहो एकच राडा राड. उठ मराठा घेऊन सराटा, या ठिकाणी ही सिंगल बारी आहे, जवळजवळ 5 गाणी झाले. हा कार्यक्रम आपला आहे आणि म्हणून कोकण कसं निर्माण झालं या कोकणाची महती सांगणारं एक गीत. ज्याप्रमाणे माझं एक गीत प्रसारित झालं होतं ते खूप लोकांनी लाईक केलं. परशुरामाची भूमी स्वर्ग नगरी आहे, सोन्याची खाण माझी रत्नागिरी. अतिशय सुंदर असं गाणं आपल्या कोकणातील रसिकांनी चांगलंच उदंड प्रतिसाद दिला आणि त्याच पद्धतीनं आमचे गुरुवर्य वासुवाडी यांनी जे लिहिलेलं आहे ते गीत या ठिकाणी सादर करतोय की कोकणची कहाणी नक्कीच ऐका, जरूर ऐका. चाल जुनी आहे, कारण जुनं ते सोनं आहे. आणि म्हणून गडी कोकणी मी साधी राहणी, गडी कोकणी मी साधी राहणी रे, ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणी मी साधी राहणी रे, ऐका कोकण जन्माची कहाणी. परशुरामान बाण मारला जोमान, बाण बाण मारला जोमान. वीर परशुरामान बाण मारला जोमान, वीर परशुरामान बाण मारला जोमान. तेव्हा सिंधू हा झाला हैराण, वाचविण्याचा आपला प्राण. केली कोकण भूमी दान, ऐका कोकण जन्माची कहाणी. ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकण मी राणी राणी,
झाला आणि तिथे चिपळून त्यावेळी चिपळूण म्हणायचे. आता त्याचा अपभ्रंश चिपळूण झाला. हे चिपळूण निर्माण केलं म्हणून परशुरामाची भूमी म्हणतात. वीर सागर गेला पडून तिथं सापिली ग्रामची पडून गंगा वसिष्ठी आली पडून तिने मुबलक पुरविल पाणी रे ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. चिपळूण निर्माण झालं. आता पुढे काय? परशुराम डोंगर तिथून दिसे गुहागर. परशुराम डोंगर तिथून दिसे गुहागर. सुंदर असं रम्य असं गुहागर निर्माण झालं. हा परशुराम डोंगर तिथून दिसे गुहागर. आज साक्षीला दिसती या खाडी घाट जंगल शोभती झाडी दुसऱ्या टोकाला सावंतवाडी साधू संतांच्या मुखाची वाणी रे ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. पुढे काय? हा जिल्हा रत्नागिरी रत्न नाना परी जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी. रत्नासारखा हापूस आंबा रंग पाहून वाटे अचंबा. रत्नागिरीचा आंबा हापूस आंबा खाल्ला की नाही मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये. ही शान आहे आपल्या रत्नागिरीची. जशी दाखडी कला शान आहे तसा आंबा प्रिय आहे म्हणून म्हणतात. आज साक्षी हा जिल्हा रत्नागिरी रत्न नाना परी रत्नासारखा हापूस आंबा रंग पाहून वाटे अचंबा. रंग पाहून वाटे अचंबा. पाहून वाटे अचंबा. पाहून भुलती इंद्राच्या रंभा. पाहून भुलती इंद्राच्या रंभा. त्यांच्या तोंडाला सुटलं पाणी रे ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. पुढे काय? शिवाय काजू फणस असं नाना जिन्नस. शिवाय कधीपणा असे नाना जिन्नस. मोठी पैदा या कोकणा पोटी याची निर्यात करूया मोठी. याची निर्यात करूया परदेशात धाडूया बोटी. परदेशात धाडूया बोटी. चांगल्या भावानं करूया पाहणी रे ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. गडी कोकणा विसावी राणी ऐका कोकण जन्माची कहाणी. करू कोकण विकास काढू दुय्यम पिकास. गडी कोकण विकास काढू दुय्यम विकास. ज्याप्रमाणे कोकणातील अनेक संस्था अनेक समाज कार्य आपल्या कोकणचा विकास कधी होईल जेव्हा आपल्या माणसाचा विकास होईल तेव्हा कोकणचा सुद्धा विकास होईल. आणि म्हणून समाजामध्ये
उठून बसून राहिलं पाहिजे, समाजाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. आता मोठी पंचायत आहे समाजामध्ये. मुलांची लग्न जमत नाहीत, मुलींच्या अपेक्षा आहेत. अपेक्षा तर असणार, ग्रॅज्युएट होणार, BCom होणार, BSc होणार, बरोबर की नाही? मग तसं मुलांनी सुद्धा शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने राहिलं पाहिजे तर मुलगी नक्कीच मिळणार. पूर्वीसारखा जमाना राहिला नाही. पूर्वी लोक आपापसात आपल्या पाहुण्यांकडे येत जा करत असे, पण आता वेळ नाही. आता व्हॉट्सअपवर हाय आणि बाय आणि चॅटिंग बस. परंतु ही नाती गोती विसरत चाललेत, लोप पावत चाललेत, लांब होत चाललेत. आणि म्हणून समाजासाठी एकत्र यायला पाहिजे. आणि गवळी समाजाचा कार्यक्रम याच्यासाठीच असतो आणि म्हणून विकास होईल. गोकुळ सेवा संघ यासाठीच कार्यरत आहे आणि म्हणून करू कोकण विकास, काढू दुय्यम विकास, करू कोकण विकास, करू दुय्यम विकास. मोठा बंधून कंबर बांधा, सोडा मच्छर ऐकल्याला सांधा, सोडा मच्छर सांधा, सोडा. बुवानी आमच्या काय म्हटलंय? उठा बंधून कंबर बांधा. आमचे विक्रांत बोलते साहेब, आमचे खेडेकर साहेब, आमचे सर्व कार्यकर्ते कंबर कसून समाजासाठी काम करतात. पत्रिका पोचलेली आहे, बरोबर की नाही? याच्यासाठी कंबर कसायला. उठा बंधून कंबर बांधा, सोडा मच्छर ऐक्याला सांधा, लोक मच्छर नको, राग नको. एक दिलाने सुखाने नांदा, एक दिलाने सौख्याने नांदा. नको कोणाचीच मेहरबानी, ऐका कोकण जन्माची कहाणी. असे आहे कोकण, लाख मोलाचा कण. असे आहे कोकण, लाख मोलाचा कण. कोण करील त्याची किंमत, अशी आहे कोणाची हिंमत, अशी आहे. कोणाची हिंमत, अशी आहे कोणाची हिंमत. करा विचार नव्हे गंमत, करा विचार नव्हे गंमत. करा विचार नव्हे गंमत, करा विचार नव्हे गंमत. वासुदेवाने 73 साली लिहिलेलं गाणं आहे, 1973 साली. आणि आज ते डिक्टो म्हणजे परफेक्ट जुळतंय. कोरोना काळामध्ये सगळ्यांना कळलं असेल की गाव माझा किती प्यारा आहे. सगळे कोकणात गेले, त्यात काही लोक स्थायिक झाले, शेती करतायत, आधुनिक पद्धतीने शेती करतायत, व्यवसाय करतायत. म्हणजेच आपली कोकण भूमीचा विकास होणार. कोण करील त्याची किंमत, अशी आहे कोणाची हिंमत. आहे कोणाची हिंमत, अशी आहे कोणाची हिंमत. कोकणचा विकास म्हणजे लोककलेचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. शासन दरबारी सर्व कलेला मान सन्मान आहे, अनुदान आहे. परंतु आपल्या जाखडी कलेला आणि नमन कलेला नव्हतं. परंतु आम्ही नमन कलेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून नमन कलेला शासन दरबारी मान करून दिलेला आहे. हीच एक त्याची बाजू आहे आणि म्हणून एकीने लढलं पाहिजे. करा विचार नव्हे गंमत, करा विचार नव्हे गंमत.